नमस्कार, मी दीपाली तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवरती. तर सगळ्यांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. विश करा आमच्या पब्लिकला. सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कसं चाललंय दिवाळीचं सेलिब्रेशन? मस्त असतं तुमचं सगळ्यांचं. आमचं आता रात्री मस्त लक्ष्मीपूजन वगैरे झालं आणि आता आम्ही निघालोय गावी जायला. आम्हाला फक्त सुट्टी लागते गावी जायला, आहे ना? हो, चान्स पाहिजे. आता आम्ही दुपारी म्हणजे 1:30 वाजता निघालोय आणि आता आम्ही पोहोचलोय पुण्यामध्ये. 2:45 वाजले. नॉनस्टॉप आले. रस्त्याला एवढी काही ट्रॅफिक नाहीये, थोडी थोडी आहे किरकोळ किरकोळ. पुण्यात आता बघूया किती ट्रॅफिक आहे. तर मेहनत फुकट गेली तुमची. कालच गाडीवर शॅम्पू पण आता बघा ना, दिवाळीच्या टायमाला पावसाचे दिवस आहेत. सगळ्या सणांची वाट लागली पावसाने. दसऱ्यामध्ये पण पाऊस, गणपतीमध्ये पण पाऊस, दिवाळीमध्ये पण पाऊस. बघा ना कसा जोरदार पाऊस होता इथे. या पेरू खायला भारी आहे. भारी वाटतं. केळची बाग त्या साईडला केळवडी जैन मंदिर आहे. पावसाचं वातावरण झालं. अतिशय सुंदर आहे. बोकड प्युअर गावठी बोकडचं मटण आहे. सर्वांनी इथे येऊन आस्वाद घ्या. चिकन मटण खूप छान. छान अशी टेस्ट आहे नॉनव्हेजची पण आणि व्हेज पण जेवण भेटतं इथे. पण नॉनव्हेज जेवण खूप छान आहे, टेस्ट मस्त आणि रेट पण रिजनेबल आहेत. क्वालिटी छान आहे त्यांची आणि सर्विस पण मस्त आहे. सातारा रोडला आलं तर आवर्जून भेट द्या हॉटेल मानस म्हणून. आत्ता वाजले 6:15. वातावरण कसलं भारी झालं तिथे. आणि आता आमचं जेवण झालंय. बरेच हॉटेल शोधत शोधत साताऱ्यापर्यंत आम्ही पोहोचले. काय हो, कसं वाटलं जेवण मग? एक नंबर. मटण खूप सुंदर होतं, खूप सुंदर, खूप टेस्टी. तांबडा रस्सा, पांढरा रस्सा. सगळ्यात अप्रतिम गोष्ट म्हणजे मटणाचा त्यांनी हे बनवला होता किमा तर वेगळाच, पण मटणाचं लोणचं बनवतो. लोणचं अतिशय सुंदर लागत होतं, अतिशय सुंदर टेस्ट. मटण लोणचं आणि चिकन लोणचं. एक नवीन रेसिपी आम्हाला खायला भेटली आज, खूप सुंदर अशी. सर्वांनी येऊन मानस हॉटेलमध्ये मटण आणि चिकनचा सातारी स्पेशल आस्वाद घ्यावा. मस्त आहे. तू काय खाल्लंस? पाव खाल्लास आणि काय खाल्लास? आणि काय खाल्लंस? आणि पापड. वातावरण छान झालं ना, असं वनवा पेटल्यासारखं वातावरण. इकडचं पूर्ण साफ करून घेते. इकडची गॅलरी पण आणि आता ही गॅलरी साफ करायची. काय उठल्यापासून आमची साफसफाई चालली आहे. अजून आंघोळ वगैरे पण व्हायचे 9 वाजले तरी.
करायचं चाललंय आवरावर करायची. रात्री आम्ही पोचलो 8:45 वाजता घरी. त्याच्यानंतर मग डायरेक्ट थोडंसं आवरलं, झाडू वगैरे मारलं आणि मग डायरेक्ट झोपून गेलं. सकाळी उठलं की सकाळी उठल्यापासून सगळी साफसफाई करायची चालली. एवढं पावसामुळे पूर्ण ना शेवाळ्या झाले असं दरवाजामध्ये आणि तो पूर्ण असं सुकून गेला. चला तर मग भेटूया थोड्या वेळानंतर. पण साफ केली खाली बघा. तर आमची घराची मस्त अशी साफसफाई झाली. हे आहे आमचं गावचं घर. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.